गुजरातमध्ये दुसरा दिवस आहे आणि आपण चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि सध्या आपण इथं नाश्त्यासाठी थांबलो आहे. आम्ही शेंगाची पोळी, चिवडा, बरंच काही आणलं आहे नाश्ता करण्यासाठी. कोल्हापुरी भडंग, सोलापुरी बरोबर, गुळपोळी, नागपुरी संत्रे त्या पिशवीत आहेत. आणि मराठवाड्यातून संपलो वाटतं. मराठवाड्याचा माणूस, मराठवाड्यातून मेथीचे लाडू आणि हे आणले होते. खाल्लेला आहे. नाश्त्यानंतर आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. या रस्त्यावर आम्हाला बरेच खड्डे दिसले. हा रस्ता आहे नर्मदा आणि तापी जिल्ह्यातून आणि हा जंगल भाग असल्यामुळे कदाचित रस्त्यावर खड्डे असावेत आणि वाहतूकही तुरळकच होती. पुढे आम्हाला एक हायवे लागला. त्या हायवेने प्रवास सुरू झाल्यानंतर मग खड्डे वगैरे दिसले नाही. नर्मदा नदीत पुतळा दिसू लागतो. त्यानंतर तुम्ही पुलावरून खाली उतरता आणि हा जो रस्ता आहे तो पुतळ्याकडे जाऊ लागतो. पण पुढे एक पोलीस चेक पॉईंट आहे. त्या पॉईंटच्या पुढे तुम्हाला जाऊ दिलं जात नाही. खाजगी वाहनांना तिकडे परवानगी नाही आहे. त्यांनीच आम्हाला परत पाठवलं आणि सांगितलं की तिकडे पार्किंगची व्यवस्था आहे, तिकडे गाडी पार्क करा आणि तिथून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठीच्या फ्री बसेस मिळतील. आणि तिकडे फूड मॉलही आहे. मग आम्ही तिकडेच गेलो. इकडे एकता फूड मॉल आहे. तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट आहेत आणि याचा सेटअप विमानतळासारखा आहे आणि किमती विमानतळासारख्याच आहेत. आम्ही एक थाळी, गुजराती थाळी घेतली तर त्याची किंमत होती 250 रुपये आणि जेवण काही आम्हाला 250 रुपये इतकं वर्थ वाटलं नाही. जर तुम्ही इथे खाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार. चला करा एन्जॉय. पुतळ्याच्या परिसरात पोहोचल्यावर तुम्हाला अगोदर तिकीट काढावं लागेल. 3 प्रकारची तिकीटे अवेलेबल आहेत. एक 150 रुपये, 350 रुपये आणि 1300 रुपये. आय थिंक 150 रुपयाच्या तिकीटमध्ये तुम्ही पायथ्यापर्यंत जाऊ शकता पुतळ्यापर्यंत. 350चं तिकीट आहे ते विविंग गॅलरीमध्ये जाऊ शकता. तिकडून तुम्हाला वरूनही सरदार सरोवर आणि नदी बघता येईल. आणि 1300चं तिकीट हे एक्सप्रेस तिकीट आहे, ज्याने तुम्हाला रांगेत वगैरे थांबण्याची गरज नाही. तुम्हाला एक्सप्रेस एंट्री मिळून जाईल. तसेच विविध गार्डन्स आहेत, जसं की क्लो गार्डन आहे, जंगल सफारी आहे, बोट क्रूज सफारी आहे. यासाठीही तुम्हाला सेपरेटली तिकीटं घ्यावी लागतील.
शक्यतो ऑनलाईनच काढावी, कारण गर्दी असेल तर तुम्हाला रांगेत थांबावं लागू शकेल. आणि इथे जंगल सफारी, क्रूज सफारी, ग्लो गार्डन अशा विविध आकर्षणे आहेत. लेझर शो पण आहे, तर त्याचीही तिकीटं तुम्हाला वेगळ्याने काढावे लागते, किंवा तुम्ही पॅकेजही घेऊ शकता. ऑनलाईन अवेलेबल आहे, तर तुम्ही तो पर्याय नक्की चेक करावा इकडे येण्यापूर्वी. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात मोठा असा असणारा पुतळा. त्याची उंची ऑलमोस्ट 600 फीट, 600 फूट असा उंच असा पुतळा आहे. लहान स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचा पुतळा. तर हेच नाव देण्याचं कारण म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा भारतात वेगवेगळी संस्थाने होती, आणि ही संस्थाने देशाचा भाग व्हायला पाहिजे म्हणून सरदार पटेलांनी बरीच मेहनत घेतली. प्रसंगी त्यांनी बळाचाही वापर केला. त्यासाठी तुम्ही जुनागड आणि हैदराबाद यांची ही उदाहरणे पाहू शकता. म्हणून या पुतळ्याला एकतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतात. पायापट्टी आहोत. आम्ही मूर्खपणा हा केला की आम्ही ऑनलाईन तिकीट व्ह्यूइंग गॅलरीचं घेतलं नाही, त्यामुळे आम्हाला वर जाता येत नाही आहे. बेसपर्यंतच तिकीट मिळालं आहे. हा पुतळा खूपच उंच आहे आणि बघू शकता म्हणजे जितकं वर जाईल तितकं पण दिसणार पण खालच्या बाजूने पूर्ण पुतळाचं स्थान दिसतो. आणि हे बघू शकता की म्हणजे पाय बघूनच तुम्हाला अंदाज येईल हा पुतळा किती मोठा आहे. आणि पलीकडचे लांब दिसतंय ते आहे इथलं धरण आहे, त्याच्याच पायथ्याशी किंवा पुढे म्हणू शकतो ते आपण हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. आणि इथं नदी दिसतंय स्टॅच्यू ऑफ युनिटी एरियाला. पलीकडे डोंगर वगैरे, खाली इकडं नर्मदेचं पाणी. एकतासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी यासाठी म्हटलं की ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी बरेच अशी संस्था नव्हती देशातली की जी आपलं ते यायला तयार नव्हती. तर सरदार वल्लभभाई पटेलांनी एफर्ट घेऊन त्या संस्थानांच्या राजांची किंवा त्यांची जे संस्थाने असतील त्यांच्याशी भेटून त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही भारत देश तयार करण्यात समावेश व्हावा. त्यामुळं एक आपण युनिटी म्हणून राहूया, एक भारत देश युनिटी म्हणून राहूया.
त्यासाठी याचं नाव स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि एकतेचं प्रतीक असं म्हणलं गेलं. बरोबर. आता थोड्याच वेळात लेझर शो सुरू होणार आहे, त्यासाठी आपण बाहेर जाऊया सगळे मिळून. चला रे, उठा पटापटा. आपल्याला सूचना मिळाल्या आहेत, बाहेर जावा एक्झिट गेटवर. आणि सगळ्या लाईट लागल्यामुळे थोडंसं छानही दिसत आहे. चला बघूया. आज आमच्या अमित मधला कलाकार फोटोग्राफर जागा झाला आहे. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्हाला लेझर शो काही पाहता आला नाही. त्यानंतर आम्ही निघालो वडोदऱ्याच्या दिशेने. वडोदऱ्यातच आम्ही छानपैकी एका ठिकाणी जेवण केलं आणि तिथेच एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि अशा रीतीने आमचा दुसरा दिवस संपला. आणि तिसरा दिवस आमचा प्लॅन होता मोढेरा सन टेम्पल आणि राणी की वाव. त्यासाठीच आम्ही खरं तर ही संपूर्ण सहलीचं नियोजन केलं होतं. योगायोगाने वडोदऱ्यात आल्यामुळे आम्ही लक्ष्मी विलास पॅलेसला धावती भेटही दिली.